खरं तर विधिमंडळामध्ये ज्या पद्धतीने पडळकरांनी आधी धमकी दिली आणि त्यानंतर इशारा देऊन तिथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना किंवा आतमध्ये आलेल्या सदस्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला किंवा हुसकावलं, त्या पद्धतीने त्यांना खरं तर त्यावेळीच त्यांचं निलंबन झालं पाहिजे होतं. खरं तर याआधीसुद्धा अनेक वेळा विधानसभेच्या पायऱ्यावर असभ्य कृत्य केल्यावर विधानसभा अध्यक्षांनी 3 अधिवेशनं विधान परिषद विधानसभा सदस्यांना बडतर्फ केलेला आहे. हा सभागृहाचा इतिहास आहे. आणि असं असताना आता ह्या नोटिसा देणं आणि लोकांना कुठेतरी आम्ही कारवाई करतो असं दाखवणं आणि त्याचा भास करणं हा खरं तर एक प्रकारचा लोकांच्या डोळ्यामध्ये धुळपेट घालण्याचा प्रयत्न आहे. खरं तर विधिमंडळ ही स्वतंत्र व्यवस्था आहे आणि यांनी खरं तर आपल्या न्यायकक्षेतच त्यांना सदस्य जे चुकीचं वर्तन करत आहेत त्यांना खरं तर बडतर्फ केलं तेव्हाच पाहिजे होतं. परंतु ह्याच्यामधनं काही निष्पन्न होणार वाटतं असं मला तरी वाटत नाही. खरं तर आता आपण बघितलं असाल की शिंदे गट असून देत किंवा राष्ट्रवादीचा गट असून देत यातल्या अनेक मंत्र्यांना फक्त नावापुरते मंत्री आहेत. त्यांच्या खात्याचे अनेक अधिकारी स्वतः मुख्यमंत्री घेत आहेत. हे आता हळूहळू सिद्ध होऊ लागले. प्रत्येक निर्णयामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असतो. अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आता ह्या बोलण्याला काही अर्थ नाही किंवा या बोलण्यामुळे काही निष्पन्न होणार नाही. खरं तर आता ईडीचा दुरुपयोग कसा होता हे कोर्टाने सांगितलेलं आहे. परंतु अनिल अंबानी असतील किंवा इतर उद्योगपती असतील यांच्याकडे खरं तर अशा पहिल्यांदाच लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी, कारण याआधी फक्त राजकीय लोकांकडे ईडी व्हायच्या आणि त्यामुळे कोर्टाने असे बोलले, त्यामुळे हे कुठेतरी दिखावा असेल. यातनं काय मोठं निष्पन्न होणार नाही. निश्चितपणे छगन भुजबळ हे मुंबईमध्ये अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत. ते मुंबईचे सभागृहाचे सदस्यसुद्धा झाले आहेत, महापौर आले. त्यामुळे त्याला मुंबईचा इतिहास माहिती आहे. आज मराठी माणसांचा ज्या पद्धतीने अपमान होतो आहे त्यामुळे भुजबळांची जी भूमिका आहे तीसुद्धा आमच्या पक्षाशी नसतील, परंतु मराठी विचाराचे अनेक लोक हे आम्हाला दोघांना सहकार्य करतील आणि त्यामुळे निर्णय असा अपेक्षित आहे. डान्स बरंच कशाला, सगळेच अवैध धंदे राजरोज सुरू आहे आणि त्यामुळे अशा धंद्याच्या विरोधात खरं तर भूमिका असली पाहिजे. डान्स बरं कशाला, तर गुटखा सऱ्याम गुटखा विकला जातो, गोव्याची बनावटीची दारू सऱ्याम विकली जाते. त्यामुळे डान्स बरंच कशाला अशा सगळ्या अवैध धंद्याला खरं तर सरकारने हे थांबवले पाहिजे. तरुणांची पिढी बरबाद होणारी हा थांबवला पाहिजे आणि आपली भूमिका पण ही खरं तर सरकारचेच जर पाठिंबा असेल, सरकारचेच जर अधिकारी नेते हप्ते घेत असतील हे कसं थांबतील. खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा शिवसेनेचा बेस आहे. शिवसेनेचे मतदार या अनेक वर्ष आहेत. फक्त यावेळी चिन्ह बदलल्यामुळे किंवा शिवसेना आमचीच असं काही लोकांनी हे केल्यामुळे ह्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला निश्चित फरक पडला. परंतु आम्ही आज बघितलं असेल की लाडकी बहीण असून देत, कटेके पटेके असू देत किंवा आर्थिक रसद पुरवण्याचं काम यावेळी दोन्ही निवडणुकीमध्ये झालं. खरं तर खालच्या निवडणूक ह्या कार्यकर्ते घडवण्याच्या निवडणूक असतात आणि शिवसेनेने त्यांचे आपण आज या जिल्ह्यामधील नेते बघतो किंवा कार्यकर्ते बघतो हे सगळे शिवसेनेने घडवले आहेत. त्यामुळे आज जरी आमच्याकडे महत्त्वाचे कार्यकर्ते जर आमच्या पक्षातून गेले असतील तरी पण आम्ही नवीन कार्यकर्ते घडवू. आज मला आठवते की 2004 नारायणने गेल्यानंतर आमचे 3 सदस्य होते. त्यानंतर आम्ही 22 पर्यंत मजल मारली होती. आज पण आम्ही 30 मजल पुन्हा एकदा मारू. पक्षाच्या ह्याच्यावर आमचा भगवा पडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे मित्रपक्ष असतील किंवा त्यांना आम्ही घेऊन या ठिकाणी काम करू. आज भाजप आणि शिंदे गटांनी खरे तर वेगळे पक्ष म्हणत आहेत, तर त्यांनी खरं तर वेगवेगळी निवडणूक लढून दाखवावी. कारण माझं म्हणणं तरी काय की हे दोन्ही पक्ष हे नारायणांनी चालवत आहेत. त्यामुळे ह्या निवडणुकामध्ये फक्त दाखवण्यापुरते वेगळे आहेत, परंतु हे सगळे पक्ष राणीच चालवत आहेत. त्यामुळे जर हे पक्ष वेगळे असतील तर त्यांनी निवडणूक वेगळी लढण्याची हिंमत दाखवावी.